मित्रांनो, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथं प्रत्येक भावना शब्दात सांगणं कठीण होतं. आज आपण ऐकणार आहोत नेहाची गोष्ट. तिच्या आवाजात नाही, पण तिच्या शब्दामधून, तिच्या मनातल्या भावनामधून. हा माझा पहिलाच मराठी व्हिडिओ आहे या चॅनेलवर आणि तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा मला पुढे जाण्याची ताकद देईल. तर चला सुरुवात करूया नेहाच्या कहाणीची. तिच्या शब्दामध्ये, माझे नाव नेहा आहे आणि माझ्या आईचे 3 वर्षापूर्वी एका ट्रेन अपघातात निधन झाले होते. मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आमचे कुटुंब काही वर्षापूर्वी जयपूरला स्थलांतरित झाले होते, जिथे आमचे काही कुटुंबिक मित्र होते, पण इतर कोणी नातेवाईक नव्हते. आम्ही दोघेच राहत होतो. आई गेल्यावर वडिलांनी घरातच एक लहान किराणा दुकान सुरू केले, जे आमचे उत्पन्नाचे साधन बनले. आईची अनुपस्थिती आम्हाला दोघांनाही खूप जाणवत होती. सकाळी मी शाळेत जायची आणि घर साफ करणे आणि स्वयंपाक करायचे काम नोकर करायचे. शाळेतून परतल्यावर मी आणि बाबा सोबत जेवण करायचो. 1 वर्ष याच पद्धतीने गेले. मला नेहमी वाटायचे की जर मला आईची इतकी कमी जाणवत असेल तर बाबाची काय अवस्था होत असेल. मी हळूहळू मोठी होत होते. एक रात्री मी माझ्या खोलीत झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण बाहेरच्या गडगडीमुळे मला झोप येत नव्हती. अचानक ढग जोरजोरात गडगडले. तेव्हा मी घाबरले आणि धावत बाबाच्या खोलीकडे गेले. दार न ठोठावता मी थेट आत गेले. आत जाताच मी बाबांना एका अजीब स्थितीत पाहिले. मी अचंबित झाले आणि लगेच बोलले, सॉरी बाबा. मला भीती वाटत होती म्हणून घाईत दार ठोठावायला विसरले. माझे बोलणे ऐकून बाबा लगेच घाबरले आणि त्यांची स्थिती सावरण्याचा प्रयत्न करू लागले. मी तिथे उभे राहून काय करावे हे समजत नव्हते. खोलीत शांतता पसरली होती आणि मला अपराधबोध झाला की मी कदाचित बाबांच्या खासगीपणात हस्तक्षेप केला. थोड्या वेळाने बाबांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, नेहा, काही नाही, तू घाबरली होतीस म्हणून असे झाले. आता जा आणि झोपण्याचा प्रयत्न कर, सर्व ठीक आहे. त्यांच्या आवाजात एक अजीब कंप होता, जणू ते स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत होते. मी हळूच खोलीतून बाहेर आले आणि माझ्या अंथरुणावर झोपले, पण त्या रात्री मला झोप लागली नाही. माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. बाबांनाही आईची कमी जाणवत असेल का? ते या एकाकीपणाशी झुंजत आहेत का? दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेले, पण माझ्या मनात मागच्या रात्रीची घटना घोळत होती. संध्याकाळ झाली. मी घरी परतले तेव्हा बाबा साम्य दिसण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या डोळ्यामध्ये मला पोकळी दिसली. काही दिवसांनी मी बाबांशी बोलण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना म्हटले, बाबा, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचे आहे का? जर तुम्हाला आईची आठवण येत असेल किंवा तुम्हाला एकाकीपणा जाणवत असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. आपण एकमेकांसोबत आहोत आणि आपण एकमेकांचा आधार बनले पाहिजेत. बाबांनी माझे बोलणे ऐकले आणि एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाले, नेहा, तू बरोबर म्हणत आहेस. तुझ्या आईच्या जाण्यानंतर मी खूप एकटा पडलो आहे. मला तुला हे जाणवू द्यायचे नव्हते की मी कमजोर आहे, पण खरं सांगायचं तर हा एकाकीपणा मला खाऊन टाकत आहे. मी बाबांचा हात धरला आणि म्हटले, बाबा, आपण दोघांनी एकमेकांना आधार द्यायला हवा. जर तुम्हाला वाटले की तुम्हाला कुणाशी तरी बोलायची गरज आहे तर मला सांगा, कदाचित आपण बोलू शकतो. त्या दिवसापासून आम्ही आमच्यातील संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आम्ही जास्त वेळ एकत्र घालवू लागलो. मला जाणवले की एकमेकांसाठी प्रामाणिकपणा आणि मोकळेपणा किती मोठी शक्ती असते. काही महिने उलटले. आता बाबा आणि मी एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत होतो. आमचे बोलणे पूर्वीपेक्षा जास्त सखोल आणि प्रामाणिक झाले होते. मला जाणवले की बाबांनी स्वतःला सावरले आहे, पण कुठेतरी त्यांच्या मनात आईची कमी आजही खूप खोलवर आहे. एक दिवस बाबांनी मला म्हटले, नेहा, मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. मी विचार केला की आता आपण आपल्या आयुष्यात थोडा बदल करायला हवा. मी एका जुन्या मैत्रिणीशी बोललो आहे, जी आपल्याला मदत करू शकते. मी बाबांचे बोलणे ऐकले आणि म्हटले, हे खूप चांगले आहे बाबा. जर त्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला अधिक चांगले वाटणार असेल तर आपण नक्कीच हे केले पाहिजे. आम्ही या समुपदेशकांना भेटायला सुरुवात केली. त्यांनी आम्हाला सल्ला दिला की आम्ही आमच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे कशा समजू शकतो आणि त्यांना व्यक्त करू शकतो. बाबांनी त्यांच्या मनातील अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या त्यांनी माझ्याशी कधीच सामायिक केल्या नव्हत्या. मला हे जाणून जाणीव झाली की आईच्या जाण्यानंतर बाबांनी त्यांच्या वेदना किती दाबून ठेवल्या होत्या. एक दिवस समुपदेशांनी बाबांना विचारले, तुम्ही कधी दुसऱ्या लग्नाबद्दल विचार केला आहे का?
या प्रश्नाने मी थोडी चकित झाले, पण बाबा शांत राहिले. ते म्हणाले, नेहाची जबाबदारी आणि माझ्या भावनांनी मला कधी या दिशेने विचार करू दिला नाही. पण जर नेहाची कोणतीही हरकत नसेल तर कदाचित मी याबद्दल विचार करू शकेन. बाबांचे बोलणे ऐकून मला सुरुवातीला थोडे विचित्र वाटले, पण नंतर मी विचार केला की जर यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद परत येऊ शकत असेल तर मी यांचे समर्थक करायला हवे. मी हसून म्हटले, बाबा, जर तुम्हाला वाटत असेल तर यामुळे तुमचे आयुष्य उत्तम होऊ शकते तर मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहोत आणि तुमचे सुख हेच माझे सुख आहे. काही काळानंतर बाबांची सुमन नावाच्या महिलेशी भेट झाली. सुमन सुद्धा विधवा होत्या आणि एक समजूतदार व शांत व्यक्ती होत्या. त्यांनी हळूहळू आमच्या आयुष्यात त्यांची जागा बनवली. सुमन आंटीने केवळ बाबांना एक नवीन आधार दिला नाही तर माझ्यासोबतही एक मजबूत नाते जोडले. आमचे आयुष्य हळूहळू चांगले झाले. मी शिकले की आयुष्यात अडचणी येतात, पण जर आपण एकमेकांसोबत उभे राहिलो आणि अडचणींना सामोरे गेलो तर वेळेनुसार सर्व काही ठीक होते. सुमन आंटीच्या येण्याने आमच्या जीवनात सर्व काही चांगले दिवस होते. बाबांचे हास्य परत आले होते आणि मीही त्यांच्याशी परत मोकळेपणाने बोलू लागले होते. सुमन आंटीने माझ्या अभ्यासात आणि भविष्यातही बरीच रुची दाखवायला सुरुवात केली. त्यांनी मला ही जाणीव करून दिली की आईची कमी पूर्णपणे कमी भरून काढू शकत नाही, पण एक नवीन नाते आपल्याला नवीन सुरुवात नक्कीच देऊ शकते. या दरम्यान मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि मी 12वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले. मी एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि बाबा व सुमन आंटीने मला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा दिला. कॉलेजची सुरुवात माझ्यासाठी एका नवीन जगण्यासारखी होती. मी नवीन मित्र बनवले, पण मनातल्या मनात मी नेहमी माझ्या जबाबदारीची जाणीव ठेवत असे. मला माहीत होते की मी बाबांचे जग आहे आणि आता सुमन आंटी सुद्धा आमच्या आयुष्याचा भाग बनल्या होत्या. एक दिवस बाबांनी म्हटले, नेहा, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी आणि सुमनने लग्न करायचे ठरवले आहे, पण हा निर्णय आम्ही तोपर्यंत पुढे ढकलला नाही जोपर्यंत तू पूर्णपणे सहमत होत नाहीस. तुझी संमती आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. मी बाबाकडे पाहिले आणि हसून म्हटले, बाबा, जर हे तुम्हाला आनंदित करत असेल तर मला यापेक्षा जास्त आनंद कशातच नाही. मी सुमन आंटीला आधीच कुटुंबाचा भाग मानले आहे. मला खात्री आहे की आईलाही तुमच्या आनंदात आनंद झाला असता. काही महिन्यांनी बाबा आणि सुमन आंटीने लग्न एका छोट्या समारंभात झाले. हे लग्न आमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होती. बाबा पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आणि समाधानी दिसत होते. हळूहळू मी माझा अभ्यास पूर्ण केला आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळवली. बाबा आणि सुमन आंटींनी माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये मला साथ दिली. त्यांच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने मी माझ्या करिअरला नवीन उंचीवर पोहोचवले. काही वर्षांनी माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली. बाबा आणि सुमन आंटीने माझा हात अशा व्यक्तीच्या हातात दिला ज्याने मला तेवढाच मान आणि प्रेम दिले जेवढे माझ्या आई वडिलांनी मला दिले होते. आता माझे स्वतःचे एक छोटेसे जग आहे, पण बाबा आणि सुमन आंटी सोबतचे माझे नाते तसेच आहे जसे पूर्वी होते. मी प्रत्येक आठवड्यात त्यांना भेटायला जाते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवते. मित्रांनो, नेहाची ही गोष्ट आपल्याला एक गोष्ट शिकवते. काळ बदलतो पण प्रेम आणि आधार कधीच संपत नाही. जर कथा मनाला भिडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा एक छोटा लाईक आणि कॉमेंट माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे, कारण तुमच्या प्रेमातूनच RK हिंदी कहाणी या चॅनलचा प्रवास सुरू झाला आहे आणि पुढेही तो तुमच्यासोबतच चालू राहील. भेटूया पुढच्या एका नवीन मनाला स्पर्श करणाऱ्या कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या जवळच्यांची काळजी घ्या. धन्यवाद.